भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. अखिल कोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार कारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा. मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय, भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत, भगवान श्री मारुती राय, भगवान भोले बाबा यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग. ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबा राय यांचा काकड्यामधील भूपाळी नावाचा प्रकरण जे आहे, या प्रकरणातला 3 चरणाचा अभंग मी तुमच्या समोर गाऊन दाखवला आहे. बेटाला या अभंगातलं नेमकं ज्ञानोबा रायचं काय म्हणणं आपल्याला राहिलेल्या तासाभरामध्ये या अभंगाचा विचार पाहायचा. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य आणि नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा श्री क्षेत्र आपलं हे कुर्ला, या सप्ताहाचं हे 65वं वर्ष आणि 65व्या वर्षामधील ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या प्रारब्ध भोगाने आलेली. विठाला विठाला म्हणजे प्रारब्ध भोगाने याच्याकरता शब्द वापरला, कारण कीर्तन माझं अजून 2 दिवसांनी, पण मी आजच आलो याचा अर्थ असा आहे प्रारब्ध भोगाने आलेलं आहे. विठाला दीपक महाराज बादडे यांची अडचण आणि माझं प्रारब्ध असं त्याचा अर्थ आहे बरं. म्हणून ही 5व्या दिवसाची कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित. सर्वांच्या चरणारविंदी माझा माथा टेकून राहिलेल्या तासाभरामध्ये या अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे, या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे कीर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे. या यूट्यूब चॅनल आपलं छंद भक्तीचा हे यूट्यूब चॅनल खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सांगू तुम्हाला फार महत्वाचं वाक्य, महाराज लोकांवर जर चांगले दिवस कुणी आणले असतील तर ते यूट्यूबचे उपकार आहे. पण दुर्दैव असं की काही काही लावू देत नाही, हे दुर्भाग्य. विठाला विठाला आदरणीय छंद भक्तीचा त्यांना सुद्धा छंद रेकॉर्डिंग करायचं म्हणून त्यांच्या सुद्धा छंदाला वारंवार प्रणाम. म्हणून खऱ्या अर्थानं त्याचे सर्व खऱ्या अर्थानं मोहनराव तुम्हालाही खऱ्या अर्थानं धन्यवाद. आणि बघा आजचा जो अभंग आहे याचा आपण विचार पाहू. हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे बाबा. हा अभंग सगळा जरी सगळ्यांच्या पाठ नसेल पण या अभंगाचं तोंड मात्र सगळ्यांच्या तोंड पाठ आहे. या अभंगाची सुरुवातच अशी आहे, तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हसे. हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. अशी सुरुवात आहे अभंगाची. खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायांना त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षणाचं आणि तटस्थ लक्षणाचं वर्णन केलंय. विठाला म्हणजे स्वरूप लक्षणामध्ये तो कसा आहे आणि तटस्थ लक्षणामध्ये तो कसा आहे याचं दिग्दर्शन, याचं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं ज्ञानोबा रायांनी या अभंगाच्या माध्यमातून केलंय. बघा अभंग फार छोटा आहे, फक्त 3 कडव्याचा अभंग आहे. किती कडव्याचा? बोला बोला. 3 कडव्याचा. तुम्ही बोलते व्हा बरं. 3 कडव्याचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये आकाश प्रकाश बाबा त्या भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. दुसऱ्या चरणामध्ये त्या भगवान परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन केलंय.
आणि तिसऱ्या चरणामध्ये त्या भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचं वर्णन केलं. म्हणजे सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य जिथं प्रामुख्यानं एक पाहायला मिळतं की नाही त्याला पांडुरंग असं म्हणतात. विठाला म्हणजे या तिन्ही गोष्टी ज्या जाग्यावर आपल्याला पाहायला मिळतात त्याला देव म्हणतात. मग तुम्ही म्हणाल काय आमच्याकडे नाही का? आहेत ना. नाही अशातला प्रकार नाही. या सृष्टीमध्ये सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही. या सृष्टीमध्ये चांगल्या स्वभावाची माणसं नाहीत धनुबाबा अशातलाही प्रकार नाही. आणि या सृष्टीमध्ये सामर्थ्यवान माणसं नाहीत अशातलाही प्रकार नाही. पण या सृष्टीतलं सौंदर्य, या सृष्टीतला स्वभाव आणि या सृष्टीतलं सामर्थ्य मला वाटतं हे टिकाऊ नाही. हे अबाधित नाही. या अबाधित जर गोष्टी तुम्हाला कुठं पाहायला मिळत असतील तर त्या देवाजवळच आहेत. विठाला या तीनच गोष्टीचं ज्ञानोबारायनं का वर्णन केलं असावं? या तीनच गोष्टीचं प्रामुख्यानं सौंदर्य, बोला बोला बोला, स्वभाव आणि सामर्थ्य. तर याचं कारण असं आहे, सौंदर्याचं, स्वभावाचं आणि सामर्थ्याचं वर्णन करण्याच्या पाठीमागचं कारण असं असावं कारण या विश्वातली माणसं, जो माणूस म्हणून जन्माला आलाय की नाही, मला वाटतं तो माणूस फक्त एवढ्या तीनच गोष्टीवर मोहित होतोय. एक तर माणूस सौंदर्यावर मोहित होतो शिवाजी बाबा, नाहीतर चांगल्या स्वभावावर मोहित होतोय, नाहीतर चांगल्या सामर्थ्यावर मोहित होतोय. माणसाकडे एकतर सौंदर्य असावं, स्वभाव असावा आणि सामर्थ्य असावं. याच्यातलं एक असून चालत नाही, हे तिन्ही असावं. विठाला विठाला पण या सृष्टीमध्ये या तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. पण नवलाईची गोष्ट अशी आहे, पण या तिन्ही गोष्टी एकाच माणसाकडे पाहायला मिळत नाही. बघा, एखाद्याकडे जर सौंदर्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव नसेल, एखाद्याकडे स्वभाव असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य नसेल, आणि एखाद्याकडे सामर्थ्य असेल तर त्याच्याकडे सौंदर्य बी नसेल आणि स्वभावही नसेल. म्हणजे या सृष्टीकडे जर पाहिलं, एक गोष्ट पाहायला मिळते तर दुसरी पाहायला मिळत नाही. मग तुम्ही म्हटले म्हणजे तुकोबारायचं प्रमाण सांगतो. कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे काही कोठे नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे काही एक कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. माणसं बोलता बोलता म्हणतात बघा, काय त्या रामभाऊच्या संसाराचं खरं आहे, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, असं म्हणता की नाही. म्हणजे एक गोष्ट पाहायला मिळते तर दुसरी पाहायला मिळेलच असं मात्र नाही. बघा आता मग आमचा विषय झाला म्हणून मी बोलतो. ऐका, एखाद्या पखवाजाकडे जर बघितलं ना, एखादा पखवाजा, म्हणजे तुम्हाला त्या दोघाला राग येऊ देऊ नका बरं. तुम्ही सांगितलं म्हणून मी सांगायलो बरं. म्हणजे पखवाजा जर एखादा पाहिला ना तर शिवाजी बाबा वाजवायच्या बाबतीमध्ये म्हणतात तर नादच करायचा नाही त्याचा. कुणाचा? पखवाजाचा. वाजवायला म्हणतात तर त्याचा हातच धरायचा नाही. मग काय धरायचे? पायच धरायचे. एवढा जबरदस्त वाजवणार. महाराष्ट्रात त्याचा नाद कुणी करायचा नाही, एवढा जबरदस्त वाजवतोय. पण कान उघडे ठेवून आहे का, वाजवायला नंबर 1 आहे पण बोला ना, लावायला येत नाही. लक्षात आलं का? म्हणजे वाजवायला नंबर 1 आहे तर लावायला येत नाही. आता थोडं पुढे जाऊन सांगतो ऐका, गावाकडचे भजनी मंडळ असतं की नाही, जुने भजने आपले मंदिरातले 60, 70, 65 वर्षाचे आहे का नाही, त्या पागुट गुंडाळलेलं म्हातारा असतं कीर्तनाला बसलेलं, एवढा मोठा समाज पुढं, आणि ते तसल्या पखवाजाला म्हणतात आणि इकडं सहन होत नाही त्या म्हाताऱ्याला ते. आणि ते मग एवढ्या मोठ्या पखवाजानं ते पखवाज उचलावा तेजस बाबा आणि त्या म्हाताऱ्या पुढे ठेवावा. आणि म्हातारा काही नाही बघा, इकडून एक ठोका, इकडून एक ठोका, तिकडून एक ठोका, तिकडून एक, 4 बाजूने 4 ठोके हाणले की पकवाज लागला.
आणि मग तसल्या माणसात ते वजन हाणते ना म्हातारा बी. हा धर, हा वाजव. आता ह्या पखवाजाला वाटतंय म्हाताऱ्याने लावला म्हणजे याला वाजित येते काय. आणि मग ते पखवाजा त्या म्हाताऱ्याला म्हणते बाबा वाजवा की. वाजवायला कोणाच्या बापाला येतंय म्हणला. म्हणजे लक्षात येते ना तुमच्या. म्हणजे वाजवता येतंय तर लावता येत नाही, लावता येतंय तर वाजवता येत नाही. याला म्हणायचं कोठे काही, कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. हा म्हणजे या सृष्टीमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली तर दुसरी पाहायला मिळत नाही. मग तुम्ही म्हणाल नाही काय आमच्याकडे आहे ना. नाही अशातला प्रकार नाही. सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही. चांगल्या स्वभावाची माणसं पाहायला मिळत नाही अशातलाही प्रकार नाही. आणि सामर्थ्यवान माणसं नाहीत अशातलाही प्रकार नाही. पण गोष्ट अशी आहे आपल्याकडल्या या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या मात्र टिकणाऱ्या नाहीत, आबाधित नाहीत, ह्या कमी कमी होणाऱ्या. पण भगवंताच्या बाबतीमध्ये जर बघायला पाहिलं गेलं तर सर्व गुणानुयुक्त येतो. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. सगळ्या गुणानु चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुगुट सकळा मणी धन्य तूची विठोबा. सगळ्या गुणानुयुक्त जर या सृष्टीमध्ये कोण असेल तर मला वाटतं तो आपला त्याला पांडुरंग परमात्मा ज्याला देव असं म्हणतो आपण. मग तुम्ही म्हणाल तुमचा देव सुंदर आहे, आम्ही सुंदर नाहीत का. आहेत ना. पण आपली जी सुंदरता आहे जरा बारीक आहे का, ही आपली सुंदरता आता बरी वाटती पण हळूहळू बोला 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 नाश पावणारी सुंदरता आहे. बघा एखादं जन्माला आलेलं बाळ आहे, त्या जन्माला आलेल्या बाळाकडे जर पाहिलं तर एवढं सुंदर दिसतंय, एवढं सुंदर दिसतंय. काय त्याचे गाल, काय त्याची त्वचा, काय त्याचे कुरळे कुरळे केस, काय त्याचे मृगासारखे डोळे धनु बाबा. असं वाटतंय ते लेकरू पटकन उचलून घ्यावं, उराशी लावावं आणि त्याची काय करावी बोला. कुर्लेकर कुर्लेकर त्याची पप्पी घ्यावी. कुणाची बोला ना. बाळाची. 5 वर्षाचं 2 वर्षाचं लेकरू आहे बाबा, एवढं सुंदर दिसतंय. मग त्या लेकराकडे पाहिल्यावर माणूस उचलताना असं म्हणत नाही ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या गोतीचं आहे, कुठल्या विचाराचं आहे, कुठल्या धर्माचं आहे. माणूस याचा सुत्राम विचार करत नाही. त्या 2-2.5 वर्षाच्या लेकराला पटकन उचलून उराशी लावून त्याची पप्पी घेते. पण आता बारीक आहे का, हेच लेकरू 3-4 वर्षाचं लेकरू आता 90 वर्षाचं झालं. आता कोणी म्हणाल का बाळा यो यो गो मा यो 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 एक मुका दे बरं. म्हणाल का आता. आता नाही म्हणणार का. आता त्याचं सौंदर्य खलास झालं. म्हणजे या सृष्टीमध्ये कुठलीही वस्तू घ्या, कुठलीही वस्तू घ्या. आता माझ्या कमरेला गुंडळलेलं आहे उपरण, कसलं दिसतंय, लाल आहे का नाही. तुम्ही जागेत ना सगळे. हे पांढरं दिसतंय बरोबर आहे ना. मला वाटतं पुढच्या वर्षी कीर्तनाला येताना हे इतकंच पांढरं दिसेल का. त्यांच्या धोत्रासारखं मग म्हणलं नवं घेऊन आहे का नाही. म्हणजे ते हे आता जो ब्राईटनेस पणा आहे याचा मला वाटतंय हा पुढच्या वर्षी राहत नाही. बघा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये ज्या सृष्टीनं आपल्या धरणी मातेनं कोणता शालू पांघरलेला असतो, हिरवा. चैत्र महिन्यामध्ये राहतोय का, नाही राहत. म्हणजे या सृष्टीमध्ये तुमचं जसं 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 वय वाढेल की नाही, तुकोबाराय म्हणतात तसं तसं तुमचं सौंदर्य खलास होणार आहे. रूप वाढ क्षणे उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे. ज्ञानोबरायचे असंच म्हणणे बरं. ज्ञानोबराय म्हणतात प्रथम वयस्का काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगण.
म्हणतात या सृष्टीमध्ये कुठलीही वस्तू तुम्ही घेतली तर ती आता बरी वाटते, पण हळूहळू हळूहळू हळू तिचा काय होतोय, ऱ्हास होतोय, ऱ्हास. तुकोबाराने तर उदाहरण दिलं, गाढवाचे तहाणे. गाढवाचं पिल्लू जन्माला आल्यावर टुनुक 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 उड्या मारते, वाटतं घरी घेऊन यावं. कशाला? पाळायला. दिसतोय तेवढं आबलूक ते. पण त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढेल ना तसं तसं मला वाटतं त्याचं सौंदर्य काय होते बाबा, खलास होते, राहत नाही ते सौंदर्य. बघा आता थोडं बोलतो मी, थोडं ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय ना, सुरुवात किती गोड असते बघा, हे सांगायला बरं मी तुम्हाला. ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय त्या जोडप्याकडे, त्या दाम्पत्याकडे जर पाहिलं ना धनुभाऊ, तर मला वाटतं एवढं प्रेम असतं तेजस बाबा त्या दोघांमध्ये. दोघं एकमेकाला सोडून. तुम्ही नाराज तर नाहीत ना माझ्यावर? मग तुम्ही बोलत का नाहीत बरं? हा, तुमचं आणि माझं नातं असं आहे, आपल्या दोघांचं जर नातं तुटलं ना तर सोयर पण लवकर जुळत नसतं. हा, वक्ता तो वक्ता नो हे श्रोते भी. हा, जरा तरुण पोरा करता सांगू का? हमें जो तुम्हारा सहारा मिलता, अगर जिंदगी का किनारा मिलता, न आशा की लड़िया रो रो के जीती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते, हमें और जीने की चाहत न होती. अगर तुम ना होते, तुम्ही जर नसाल तर आम्हाला झिरो किंमत आहे. पण हे गाणं तुमच्या आमच्यातच राहू द्या. विठाला विठाला हे आपलं नातं आहे, वक्त्याचं आणि श्रोत्याचं. जाऊ द्या, आपण शेतकरी भागातून आलेलो आहेत, मराठवाड्यातून आहे का नाही, सगळे शेतकरी माणसं आहेत. पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडतं बघा, शेतकऱ्याला संदेश देत असतं. काय नाव आहे त्या पाखराचं? त्याला काय म्हणतात? काही भागात काय 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 पावश्या आहे का नाही, काय म्हणतात त्याला? पावश्या. तो पावश्या धनुबाबा सगळ्या शेतकऱ्यांना संदेश देत असतो, पेरते व्हा. काय म्हणतो? पेरते व्हा. तसं एक अर्धा तास तुम्ही बोलते व्हा, हे का नाही, म्हणजे मलाही कळल मी काय बोलतोय, का नाही. म्हणजे आपल्या दोघांचं हे नातं तुटलं नाही पाहिजे याच्याबद्दल बोलतोय तुम्हाला. बरं, मग कुठवर आलतं आपलं? मला मंडपातच होतं ना. कुठं होतं? मंडपात थोडंच गेलं. म्हणजे ज्या दाम्पत्याचं नवीन लग्न झालंय त्यांचं एवढं प्रेम असतं एकमेकावर, एकमेकाला सोडून ते घास खात नाही. त्या सारीला, त्या मुलीला जर तिची मैत्रीण म्हणली ना, का ग स्नेहा आपण चल दोघी जणी जेवण करूया, ती म्हणते अगं ग ग ग आमचे ते आल्याशिवाय मी अन्नाच्या कणाला बोला की शिवत सुद्धा नाही म्हणते. शिवत कोण म्हणताय हे? बोला ना बोला ना. त्याची बायको. हा, किती प्रेम आहे. आणि त्याचं सुद्धा तिच्यावर तेवढंच असतं. हे जर शेतात गेलं ना तर दिवसात 5 चक्रा मारताय घरी. काही कारण नसताना विचारलं कारण तर म्हणतो नाही नाही अमुक अमुक वस्तू विसरली होती, न्यायला आलतो म्हणला. म्हणजे इतकं प्रेम असतं, एवढं प्रेम. मेरे हात में तेरा हात हो और सारी जिंदगी बर्बाद हो. हे असं आपलं प्रेम आहे. एवढं प्रेम, एवढं प्रेम. पण जी बायको आपल्यावर एवढं प्रेम करते की नाही, ही संत परंपरा म्हणती, जेवढी म्हणत होती की नाही, उन आंखों का हंसना भी क्या, जिन आंखों में पानी न हो, वो जवानी जवानी नहीं, जिसकी कोई कहानी न हो. जीने मरने की किसको पड़ी, राम भजले श्याम भजले घड़ी दो घड़ी जय सिया राम. तुमच्या मनात प्यार करले म्हणेल. राम भजले घडी दो घडी. एवढं प्रेम त्यांचं असतं एकमेकावर दोघावर. पण जी बायको आयुष्यभर आपल्यावर प्रेम करते का नाही तेजस बाबा, मला वाटतं तीच बायको शेवटच्या काळामध्ये नवरा मरायची वाट पाहती. नवरा मरायची कधी मरतय म्हटली. बाईला म्हणे खर मरता तरी बरे, नातियाला
करायची बाईल म्हणे खर. खर म्हणजे काय? नवरा खर म्हणजे गाढव. आता मला एक उत्तर द्या, झालेला गाढव आहे का केलेला गाढव आहे? बोला 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 बोला, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही म्हणाला आमचं काहीच म्हणणं नाही, तुझंच काय म्हणणं आहे ते एक तासभर सांगन तो आपला चालता होय, आहे का नाही? झालेला गाढव आहे का केलेला गाढव? जाऊ दे, हे नाही कळालं तुम्हाला. गुलाबजाम कळतात? गुलाबजाम खाणी आहेत का पाहणी आहेत? हे कसं कळलं? खाणी आहेत, आहे का नाही? तसं झालेला गाढव आहे का केलेला गाढव आहे? याचं उत्तर आहे दोन्ही पण आहे. हा झालेला पण आहे आणि केलेला पण आहे. जर झालेला नसता तर त्याची प्रक्रिया त्याच्या अवयवाची बदलली नसती. म्हणजे हा झालेला, आणि जी बायको त्याच्या डोळ्याच्या रोकामध्ये होती, बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायची, ती सुद्धा म्हणती नातवाला सांभाळीत असली ना, गप गप पिल्या नाही तर त्या बघ कोपऱ्यात. बोला की बोला की, अशी हाल आहेत बघा. हा, सुरुवात बरी आहे या सृष्टीमधली, एवढी सुरुवात गोड आहे, पण शेवट जर पाहिला मज नाही हात पाय, डोळा पडली धापड, मज नाही हात पाय, डोळा पडली धापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागे, काळातली अवस्था आहे. मज नाही हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुक गळू लागे, लाळा आणि शेंबूड, आणि श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड हाड. हा, हाड हाड लक्षात येतं ना तुमच्या? लहानपणी सुद्धा लेकराला हाड हाड कुतो, झोप झोप बाळा झोप, हाड हाड. हाड हाड आहे का नाही? जे सुरुवातीपासून हाड हाड आहे शेवटपर्यंत हाड हाडच आहे. लोक म्हणतात ना अमुक अमुक रामभाऊ लयचो, पहिल्यापासून गाड्याचे हाड हाड बोलतात की नाही, शेवटी हाड हाड संघ घेऊन गेला भाऊ असं म्हणतात लोक. म्हणजे हाड हाड जे आहे, मला वाटतं या सृष्टीतली हाड हाड बदलत जाणारी, आबाधित नाही. सुरुवातीला बरं वाटतंय पण शेवट मात्र फार कठीण आहे. म्हणजे या सृष्टीतलं तुम्हाला म्हटलं कुठलीही वस्तू घ्या, सुरुवातीला आपण हे सौंदर्य सुंदर दिसतंय, पण जसं जसं वय वाढल तसं तसं त्या सौंदर्याचा ऱ्हास होतोय. पण बघा, माझ्या भगवान परमात्म्याच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर त्याचं सौंदर्य अबाधित आहे, अबाधित. त्याच्यामध्ये बाद नाही. तो कालही तसाच होता, आजही तसाच आहे, आणि उद्या सुद्धा. वा, दिसायला सुंदर आहे तो राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, एवढा दिसायला सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न तिळफाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले,
नवर्ण विजेतेची शोभा कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लाविला वेदू. एवढा सुंदर आहे ते शेवटचं जे वाक्य आहे ना, तेने मज लाविला वेदू. बाबा प्रकाश बाबा ते तेने मज लाविला वेदू, शिवाजी बाबा ते ज्ञानोबा राहिलाच म्हणायला शोभत आहे. आपल्याला नाही शोभत. आपण हे म्हणायचं येणे मज लाविला वेदू. आपल्याला त्यानं वेड नाही लावलेला. आपल्याला कोणी वेड लावलंय? मला वेड लागले कशाचे? प्रेमाचे. खाते फटके मग आहे का नाही, असा विषय. त्याचं वेड लागलं पाहिजे. त्याच वेडा झालो वेडा झालो ही संत परंपरा वेडी झाली. लाचा बोलो भक्तीश. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ही सगळी जी संत मांदी आली आहे, या सर्व संतांना त्याचं वेड लागलं होतं. आपल्याला त्याचं नाही वेड लागलं. का वेड लागलं नाही आपल्याला? त्याचं कारण आहे माया विघ्ने भ्रमिला खरे म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारे आणि साचोकारे जाईल. आपल्याला या मायेच्या वेड, माया म्हणजे काय अगोदर हे समजून घ्या म्हणजे लक्षात येईल. आपल्याला का वेड लागलं नाही, त्याचं वेड का लागत नाही त्याचं कारण सांगतो. माया. माया म्हणजे काय? माया या शब्दाचा अर्थ होतो जे नसतं ते भासतं त्याचं नाव माया. लक्षात येते ना? आता आपल्या वर्ष सप्ताहाला किती वर्ष झालं? बोला बोला बोला. 65. बरं आता खरं सांगा, 65 वर्षापासून आपण या सप्ताहाला काय लावतो? बोला ना बोला ना. मंडप लावतो. बरोबर आहे ना? मंडप कुणाचा आहे? मंडपवाल्याचा. बरोबर. कुणाचा? मंडपवाल्या. काय नाव आहे त्यांचं? नानाचा मंडप. कुणाचा? नानाचा मंडप आहे का नाही? नानाचाच ना? तुमचा आहे का? पेटलं मग जवळच आहे का नाही? हा आता नानाचा मंडप आहे का? मंडप हा कुणाचा आहे? बोला बोला बोला. जोरदार म्हणा म्हणजे त्यांचा प्रचार होईल. कुणाचा? नानाचा मंडप आहे का नाही? हा आता मला सांगा, नानाचा मंडप आहे. सगळ्यांचं उत्तर आलं नानाचा मंडप आहे. पण तेजस बाबा मी म्हणतो हा मंडप नानाचा नाही. नाना आता स्टँड हाणू नये मला नानाने. एवढा खर्च करून तू मंडप माझा नाही म्हणतो, मग मंडप कुणाचा आहे? तर मंडप नानाचा नाही, मंडप हा कापडाचा आहे. बोला बोला बोला. कुणाचा आहे? नाव कुणाचं पडलं? याचं नाव माया आहे. लक्षात आलं तर बघा. याचं नाव काय आहे? माया. जाऊ दे, याच्यापेक्षा अजून थोडं पुढं सांगू. बाबा तुमचं नाव काय? हा धीरज. त्यांना धीर द्या बरं सगळे आता मिळून आहे का नाही? हा धीरज बाबा. आता ह्यांचं नाव धीरज आहे. धीरज बाबा, धीरज हे नाव तुमचं आहे का तुमच्या देहाचं? हा रुसवा सोड सखे सोड. धीरज नाव त्यांचं. तुमचं नाव धीरज आहे. मी माया या शब्दाचा अर्थ आपल्याला कळून घ्यायचा बरं, म्हणजे राग मानू नका. धीरज हे नाव त्यांचं आहे का त्यांच्या देहाचं आहे? देहाचं. बरोबर. मग आता सांगा, धीरज बाबा देहाचं नाव जर धीरज आहे तर मग तुमचं नाव काय? बोला ना. याचं उत्तर आहे त्यांना नावच नाही. हा हे धीरज बिरज हे जे नाव आहे ना, गणेश पिनेश का हे जे असते ते, याचंच नाव माया आहे. लक्षात आलं तर बघा. यांना नाव नाही. उपजलिया बालकासी नाव नये तये पासी आणि ठेविलेनी नावेशी ओ देत उठे. हा जन्माला आलेल्या बाळाला तेजसराव नाव असतंय? नसतंय. त्याचं नाव ठेवलं जातं. आणि ज्या दिवशी त्याचं नाव ठेवलं जातं धीरज, आणि मग धीरज म्हणतो मी धीरज आहे, मी गणेश महाराज आहे. लक्षात आलं तर बघा तुमच्या. बरं हे मी एकदा का लागलं की या मी मध्ये माणूस एवढा अडकला जातो आणि मग या मी मध्ये त्याच्याकडे जायचंच विसरून जातो. याचं नाव माया आहे. हा लक्षात आलं तर बघा. याचं नाव माया. आणि याच्या पलीकडे आपल्याला जायचं. याच्या पलीकडे ज्या वेळेस आपण जातो की नाही, मग त्यावेळेस म्हणत असतो आनंदुरे आजी आनंदुरे सभाया अभ्यंतरी अवघा परमानंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे. म्हणून ते ज्ञानोबरायला वाक्य शोभतंय. हा काय शोभतंय वाक्य? की तुझं मला काय लागलंय? वेड लागलंय. का लागलंय? निरखिता नयनी ठेका
निरखिता नयनी वृंदावनी देखिला मनी वेदूतयाचा पंढरी रायाचा मनी वेदूतयाचा पंढरी रायाचा मनी वेदूतयाचा पंढरी रायाचा मनी वेदूतयाचा पंढरी रायाचा हे पंढरी रायाचा पंढरी रायाचा पंढरी रायाचा मनी वेदूतयाचा पंढरी रायाचा मनी वेदूतयाचा पंढरी राया पंढरी रायाचा मनी वेदूतयाचा पंढरी रायाचा मनी वेदूतयाचा पंढरी रायाचा पंढरी रायाचा पंढरी रायाचा. एवढं वेळ लागायला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात मनी वेदूतयाचा पंढरी रा निरखित निरखित गेली हो आणि पाहेत व तन्मय झाली हो अशी अवस्था आपली व्हावी लागती. त्यावेळेस त्याच्या सौंदर्याचं माणूस वर्णन करतंय. तुम्हाला महाराज काय त्याच्या सौंदर्याचं वर्णन करायला लागला हो तुम्ही? काय होतंय त्याच्याकडे पाहिल्यावर? काय होतंय काय होत नाही हे विचारा ना. त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या सौंदर्याकडे जर पाहिलं ना माणसाच्या जीवनामध्ये 3 फायदे होतात. 3 कोणते कोणते ऐका. फायदा नंबर 1 त्याच्या जीवनातलं दुःख जातंय. फायदा नंबर 2 त्याच्या जीवनातला मोह जातोय. आणि फायदा नंबर 3 त्याच्या जीवनातला शोक जातोय. शोक मोह दुःख पाहता नाशे तुकोबाराय म्हणतात. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर शोक मोह आणि दुःख बघा मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. शीन हलका होतं माणसाचा शीन. बघा पंढरपूरला जर तुम्ही गेलात ना ज्या वारकऱ्याचं दर्शन झालंय त्याचा चेहरा बघायचा आणि ज्याचं दर्शन झालं नाही त्याचा चेहरा बघायचा. धनुभाऊ ज्याचं दर्शन झालं नाही त्याचा असा उमललेल्या फुलासारखा चेहरा आहे आणि ज्याचं दर्शनच झालं नाही ते म्हणतं काय राव रामभाऊ महिना झालं म्हणलं मी दिंडीत चाललोय पण आजूक दर्शन नाही काय मी अभागी. लक्षात येते ना. म्हणजे साध्या दगडाच्या मूर्तीकडे जर पाहिलं तर एवढा आनंद होतोय आणि ज्ञानोबा म्हणतात त्याच्याकडे पाहिल्यानंतर काय आनंद होणार आहे. त्याला जर तुम्ही पाहिलं ना 17 वेळेस पाहायची गरज नाही हो. पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा. टाळी वाजवा माय बाप टाळी टाळी. पाहता तुझे मुख पांडुरंगा हे अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा. दुःख हलकं होतं एका जन्माचं नाही अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. पण पाहावं लागतंय. काय करावं लागतंय? पाहावं लागतंय. आता पाहायला आपल्याला देवाने काय दिलेत? कान आहे का नाही? डोळे बरोबर ना. पण आता हे डोळे दिलेत प्रकाश बाबा पण एवढे वाईट आहेत. कोण? डोळे. सगळ्यात डेंजर जर इंद्रिय कोणतं असेल सगळ्या इंद्रियाला कामाला लावणार तर त्याचं नाव आहे डोळा. डोळा लयच खतरनाक. म्हणूनच त्या प्रल्हाद शिंदेनं लिहिले बघा गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गुमेना गोकुळात पाहावा ग उडतो कोणता डावा आहे का नाही. लयच बेकार आहे डोळा. काय सांगू नाना या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली राव. डोळा जे पाहायचंय ते पाहत नाही आणि जे नाही पाहायचंय ते तिकीट देऊन पाहिल्याशी राहत नाही. पुष्पा मला की टू तुम्ही आहे का नाही. हे तिकीट देऊन पाहिल्याशिवाय राहत नाही आणि जे पाहायचंय ते पाहत नाही. एवढा डोळा विचित्र आहे. या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली आहे का.
तुम्ही कथा भाग आवडतो म्हणून सांगतो तुम्हाला, ऐका. या डोळ्यानं ह्या विश्वातल्या एवढ्या मोठ्या माणसाचं वाटोळ केलं, एवढ्या मोठ्या माणसाचं माणूस पाहिला तर एवढा मोठा काय क्रेज होती त्या माणसाची तुमच्या भाषात. त्याच्या प्रॉपर्टीचं जर बघायला गेलं तर प्रॉपर्टी म्हणजे किती बी इडी मुजिता त्याच्या थक्क होऊन जाईल एवढी प्रॉपर्टी. संस्काराच्या बाबतीमध्ये तर नादच करायचं ना, संस्कारी बी तेवढाच. आणि विद्वत्तेच्या बाबतीमध्ये म्हणाल तर विद्वत्ताही तेवढीच आहे. जाऊ दे, याच्यापेक्षा सांगतो, त्या माणसाची नोंद प्रकाश बाबा आपल्या तुकोबारानं गाथ्यात नोंद केली त्या माणसाची. ज्या अर्थी तुकोबाराय गाथ्यामध्ये ज्या माणसाची नोंद करतात ना त्या अर्थी माणूस भंगार असन, आणि भंगारा संगाराची नोंद तरी कसं करतील तुकोबाराय. लक्षात येतं ना तुमच्या? माणूस बी त्याच क्वालिटीचा असेल की नाही? सांगा बरं मग नाव काय? आता एवढं वर्णन सांगितलं म्हणल्यावर मी बोला ना, कोण म्हणलं? बोला ना. अजून पुढं सांगू का? 80,000 बायका होते त्याला. बोला की आता. रावण. हा किती मोठा माणूस आहे. एवढा मोठा माणूस पण इतका बर्बाद झाला, नाव ठेवायच्या लायकीचा राहिला नाही. नाव ठेवायचं. मुंबईमध्ये एखादा रावण नावाचा माणूस आहे का बरं तुमच्या कुर्ल्यात? सांगा ना, आहे का? नसलं तर ठेवा बरं, मी 10-5 रुपये देतो त्याला बक्षीस म्हणून. अहो नाव ठेवायच्या सुद्धा लायक राहिलं ना तेजस बाबा. ते नाव ठेवायच्या लायक राहिला. एकच कारण आहे फक्त. बोला ना तुम्ही. फक्त डोळा कारण आहे, डोळा. हा 80,000 बायका असताना, आणि एक तर एवढी विश्वसुंदरी होती, नाव होतं तिचं मंदोदरी. हा एवढी सुंदर बायका असताना या रावणाची नजर तेजस बाबा कुणावर पडली? सीता मातेवर पडली. तुकोबर आहे त्याचा परिणाम सांगतात. त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे रावणाचे घर बुडवले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली, त्याची रांडा पोरे, त्याची रांडा पोरे मारिएली. बुडविले सारे, त्याची रांडा पोरे मारिएली. दिवा लावायला माणूस राहिला ना, दिवा लावायला. एकच इंद्रिय कारण आहे, डोळा कारण. किती चांगला होता रावण. रावणाचा चांगुलपणा जर सांगायचं ठरलं तर रात्र पुरणार नाही. रावणाची आई काय नाव आहे तिचं? कैकशी नाव आहे तिचं, कैकशी. दररोज महादेवाला 1000 फुलं व्हायची. कशाचे? कमळाचे. आणि हे फुलं आणून द्यायला नवलाईची गोष्ट आहे. स्वतः रावण होता. आता एवढा प्रॉपर्टीवाला रावण म्हणल्यावर 10-5 हजार रुपये महिन्याचा गडीत होता आला नसता का त्याला तेजस बाबा? पण नाही, स्वतःच्या आईला रावण काय आणून द्यायला होता? फुलं. रावण चांगला का वाईट? बोला ना, मला दिसत नाही तुम्ही या फोकस मुळे. चांगला, बरोबर. मग का नाव ठेवत नाही त्याचं? बोला ना. वाईटच तेवढा आहे. हा नाव ठेवायच्या लायक नाही. जरी आईला फुलं आणून द्यायचा स्वतः. नवलाईची गोष्ट. एके दिवशी विसरणुकीमध्ये दररोज 1000 फुलं आणून द्यायचं ना. विसरणुकीमध्ये एक फुल विसरलं, आणि फुल विसरल्यावर आईला वाहता लक्षात आलं, अरे एक फुल विसरलंय. ती म्हणली, रावणा बाळा राजा, एक फुल विसरलंय, तेवढं आणून दे. रावण म्हणला, आई किती वर्ष झालं म्हणला तुला मी फुलं आणून देतोय, एक दिवस तुझ्याच्यानं ऍडजस्ट होत नाही का? प्लीज आजच्या दिवस भागून घे ना. कोण म्हणतंय? रावण. आई काय म्हणली माहिती का त्याची? काय म्हणला तू? ए रावणे, आई अशी असावी बरं. आई कशी असावी? जागीच लेकराला शिक्षा करणारी आई कधीच दुःखी होत नसते. ए उठ पळ, फुल घेऊन ये म्हणली. कोण म्हणतंय असं? लेकराच्या चुकीवर पांघरून घालणारी आई नसावी,
लेकराच्या चुकीवर शिक्षा करणारी आई असावी आणि लेकराच्या चुकीवर पांघरून घालणारी आई असेल तर तिच्याच वर्षश्राद्धाला आम्हाला म्हणावं लागतं आई माझी. लक्षात येतं तुमच्या मी काय बोलतोय? ही आमच्यावर जी वेळ आली ना याला तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लहानपणी लय बाबू बाबू केलं ना शेवटच्या टायमाला आपल्याला एकादशीला शाबू सुद्धा देत नाही ते खायला. लक्षात असू द्या ही गोष्ट. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती आणि ये आचरती सामान्य सकळ. घरातली मोठाली माणसं जशी वागत असतात ना तशी पुढची पिढी वागत असतात. तसं रावणाची आई म्हणली जमत नाही म्हणली उठ पळ फुलं घेऊन म्हणली ती अशी आई असावी. नाही तर जर आईचा पाऊल वाईट वेगळा पडला आणि बापाचा पाऊल जर वाकडा जर पडला ना तर मला वाटतं त्या कुटुंबाला बर्बाद व्हायला फार काळ लागत नाही. लय दिवस लागत नाही. लय लवकरच कार्यक्रम होऊन जातो त्या घराचा. फक्त हे दोघ जण चांगले पाहिजेत. कोण? आई आणि वडील. घरात बोलत असताना सुद्धा आपले शब्द कसे असावेत संत परंपरा सांगते. येत वडील जे जे करीत या वाक्यामध्ये फार मोठं दडलेलं आहे. आपण बोलताना घरामध्ये कसं बोलतोय, पाहुणे आल्याच्या नंतर त्यांची रिस्पेक्ट आपण कशी करतोय ते लेकर फॉलो करत असतात आपल्याला. लहान लेकरू घरात जर चालायला लागलं ना तर त्याची आई म्हणत असते बघ ना हे सुनंदा कसं बापासारखं डुलत चालतंय. लक्षात येते ना तुम्हाला मी काय बोलतोय? तर म्हणजे ते बापाला फॉलो करत असतं, बापाकडे बघून ते वागत असतं. आणि बाप जर चुकीचा पाऊल जर त्या बापाचा पडला तर धनंजय बाबा आपल्या बापाचा चुकीचा पाऊल पडला असता तर आज आपण या स्टेजवर नसतो, कुठंतरी दुसरीकडेच असतो. लक्षात आलं तर बघा तुमच्या आमचे मायबाप चांगले आहेत म्हणून आम्ही इथे आहेत. आमचे मायबाप जर बिघडलेले असते ना तुमची ना आमची भेटही झाली नसती. याला म्हणतात येतं वडील जे जे करीत. हा एक विनोद आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला ऐका. एक म्हातार 70-75 वर्षाचं म्हातार बाबा शिवाजी बाबा दररोज बोलताना शिवाय देऊन बोलायचं घरात. हे भाडकव म्हशील पाणी पाजलं का? हे भाडकव गाईला खायला टाकलं का? हे भाडकव शाळेत गेला. हे भाडकव म्हणजे त्याचं रोपच. जसं हरिपाठाला सगळं काय हरिमुखे म्हणा तसं हे त्याचं भाडकव. आणि म्हातारा भाडकाव भाडकाव म्हणलेलं त्याचा नातू 4-5 वर्षाचा दररोज ऐकायचं आणि ऐकून ऐकून हा श्लोक त्या नातवानं पाठ केला. कोणता? बोला की भाडकाव. आणि एके दिवशी ते लेकरू अंगणात खेळायला लागलं बाबा आणि खेळता खेळता त्यानं गाडी घेतली लागलं खेळायला. म्हणला टर कुर्ला पुणे 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 कुर्ला पुणे. ज्या भाडकावर बसायचं ते भाडकाव बसून घ्या आणि ज्या भाडकावर उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. तुमच्या लक्षात आलं ना मी काय बोलतोय? कुणाचं ऐकून झालंय? त्या म्हाताऱ्याचं ऐकून झालं. आणि हे ऐकलं त्या म्हाताऱ्यानं. अरे म्हणलं पोरग शिवाय द्यायला. म्हणलं एवढू सकत नाही. म्हणलं आता शिवाय द्यायला लागलंय पुढे तर काय करीन. तुझ्या शब्दाचा प्रताप आहे हा. हे त्याला कळलं नाही. म्हातारं ताड 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 करत त्या लेकराकडे गेलं. जरा 4G लावा म्हणजे तुम्हाला कळल. आणि त्या लेकराला जाऊन काय म्हणलं माहिती का? भाडकाव भाडकाव म्हणतो. म्हणजे तिथं सुद्धा त्यानं सुट्टी दिली नाही त्या शब्दाला. हा घरातला संस्कार सांगतो मी तुम्हाला. आणि एवढ्यावर म्हातारा राहिलं नाही. त्या म्हाताऱ्याने त्या लेकराच्या ताड करणं तोंडात मारली धनंजय बाबा. आणि जशी मारली आता त्या म्हाताऱ्याचा हात म्हणजे रुमण्यासारखा धाड करून लागला त्या लेकराला. आणि त्या लेकराला चक्कर आल्यासारखं झालं. तासभर लेकरू रडलं. तासभर आता लेकरं रडून रडून गप्प बसतात. लेकरांच्या काही लक्षात राहत नाही. तासाभराने ते लेकरू थांबलं आणि थांबल्यावर पुन्हा त्यानं गाडी घेतली आणि पुन्हा खेळायला लागलं. पुढचं लक्षात आलंच असेल तुमच्या आता आहे का नाही? पुन्हा गाडी परत लागलं. मला टर चला कुर्ला बुर्ला पुर्ला पुणे कुर्ला पुणे. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या. ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. आताच्या काय भाडकावामुळे गाडी 1 तास लेट झाली म्हणलं. आता ओवी कडे येतो मी. येत वडील जे जे करीत. हा आपले घरातले माणसं जसे वागत असतात की नाही तशीच पुढची पिढी सुद्धा वागत असती बाबा. तसं ती रावणाची आई म्हणले पण फुल घेऊन ये. रावण म्हणला आई जायला अर्धा तास यायला अर्धा तास 1 तास तुझी पूजा रोखून ठेवायला माझ्या बुद्धीला पटत नाही. रावणानं धारदार शस्त्र घेतलं. स्वतःचं शिरकमल कापलं आणि कोणाला दिलं? आईला दिलं. रावण चांगला का वाईट? चांगला. मग का नाव ठेवत नाही? बोला ना. अहो एवढा चांगला असताना सुद्धा बर्बाद झाला. फक्त एकच कारण आहे. फक्त डोळा कारण आहे. डोळा. हा 80,000 बायका असताना सुद्धा त्याची नजर कुणावर पडली? सीता मातेवर पडली. इतका डोळा वाईट आहे. हा म्हणून या डोळ्यावर विजय मिळवणं जेवढी कठीण गोष्ट आहे तेवढी या जगात कशावरच विजय मिळवणं कठीण गोष्ट नाही. मग तुम्ही म्हणा डोळ्यावर विजय मिळवता येत नाही का? मिळवता येतो ना.
का कोण म्हणतं मिळवता येत नाही? मिळवता येत जर नसता तर अशी माणसं झाली नसती की ज्यांनी डोळ्यावर विजय मिळवला. तुम्ही म्हणाल कुणी डोळ्यावर विजय मिळवला, तर डोळ्यावर विजय मिळवणारे या जगामध्ये मला 2 माणसं पाहायला मिळतात. तुम्ही म्हणाल कोण आहेत ते 2 माणसं? त्या 2 माणसापैकी एक आहे संत परंपरा, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज या संत परंपरेनं डोळ्यावर विजय मिळवला. आणि दुसरा डोळ्यावर विजय मिळवणारा माणूस या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना दुश्मनावर विजय मिळवला याच्यात नवल नाही, पण खरा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा जर कोणता असेल तर तो डोळ्यावरला विजय. डोळ्यावरला. तुम्ही म्हणाल कस काय? तुमच्याच कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना म्हणून पाठवली, पण तिला सुद्धा आदरपूर्वक चोळी बांगडी करून वाटे लावलं. कशावरला विजय हा? बोला बोला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे समतेचं राज्य होतं. समतेचं. सगळ्या जाती धर्माची माणसं एका जागेवर येऊन एका ताटात जेवायची. शिवरायाच्या पंखाखाली मुळीत नवती बाण, शिवरायाच्या पंखाखाली मुळीत नवती बाण, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अशीच एक देखणी होती सुभेदाराची सून, त्या सुनेला आई म्हणाला राजा तो कुलवाण. छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. अरे एक 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 टाळी बाबा, टाळी 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 टाळी. हा 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 हा. हे एकच राजा, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. वाह. नाही वाजवा म्हणलं तरी वाजवलंय. याचं कारण आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. विठाला विठाला डोळ्यावर विजय मिळवला छत्रपती शिवाजी महाराजांना. डोळ्यावर विजय मिळवणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. आपला डोळ्यावर विजय नाही म्हणून आपण असेच. हा तुम्हाला एक सांगू का, गावाकडे वटा असतो बघा. वटा कोणता वटा? कोच्चर वाटा आहे का नाही? तिथं सगळे तेच गोळा झालेले असतात. कोण? संत साधू मुनी अवघे झालेत गोळा. ते असतात का बाबा? अरे त्या वाट्यावरले जर पोरं पाहिले ना नाना, त्यांच्या पॅन्टी जर बघितल्या ना, आपलं बरं आहे नाही, कुठं बी फाटलेले असतात त्या पॅन्ट. तसले फाटक्या पॅन्टी घालतात बुवा ते. आमच्या लहानपणी, आता मी काय फार वयस्कर नाही, पण आता आपण सगळ्यांना अनुभव आला त्या गोष्टीत. माझ्या लहानपणी जर पॅन्ट फाटली तर आमची आई त्याला दोरा घालायची. काय घालायची? दोरा. दोरा घालायच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर त्याला ठिगळ लावायची आणि म्हणायचे अरे असे फाटके कपडे घालून हिंडणं म्हणजे दरिद्रीचे लक्षण आहे. कशाचे लक्षण आहेत? दरिद्रीचे. आजची आई म्हणते बाळा 2500 काय 3000 घेऊन जा, पण तसलीच पॅन्ट आण. आणि मग आमच्यावर वेळ. आई माझी. तुमच्या लक्षात आलं तर बघा मी काय बोलतो हे थोडंसं जरा 4G लावून आहे का. मग आपल्यावर जी वेळ आली त्याचं कारण येतं वडील जे जे करीत. आणि ते फाटके कपडे तसले. आई आता मला सांगा असं म्हणल्यावर काय. आणि बघा जाऊ द्या पुढे जाणार आहे माझ्या. ते पोरं तिथं जे टवाळखोर बसलेले असतात ना, 10, 20, 5, 25 पोरं. एखादी नवीन माता माऊली जर गावाकडे आली ना तेजस महाराज, तर हे पोरं तिच्याकडे असं बघतात.
लगेच त्यांच्या चर्चा सुरू होती. कोण आहे रे म्हणलं? लगेच दुसरा म्हणतो मी आजच बघितले हो, याच्या आधी कधी बघितलेच नाही. माझे शब्द आहेत हे. आदरे न्याहाळी परस्त्रियेसी, आदरे न्याहाळी संत देखोनिया स्वये दृष्टी टाळी, आदरे न्याहाळी परस्त्रियेसी, आदरे न्याहाळी, आदरे न्याहाळी परस्त्रियेसी. संत देखोनिया सोये दृष्टी टाळी आणि आदरे न्याहाळी परस्त्रियेसी. आदरयुक्त नजरे आडहूस तर पाहतय. काय कारण आहे याला? तर याला एकच कारण आहे धनुबाबा, फक्त डोळा कारण आहे. डोळा काय कारण आहे? हा डोळा. आणि आज ज्ञानोबा राय म्हणतात अरे या डोळ्यानं हे नश्वर जगत पाहण्यापेक्षा माझ्या भगवान परमात्म्याचा आबादित सौंदर्य पहा ना, किती सुंदर आहे तो. त्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं महाराज मगापासून म्हणताय लय सुंदर आहे, लय सुंदर आहे, लय सुंदर आहे. नेमकं आहे तरी किती सुंदर. आता उगं मी म्हणायचं तेजस महाराज लयच वाजवतात, धनंजय महाराज लयच गातात, शिवाजी महाराज लयच पेटी वाजव. अरे लयच पण किती लक्षात येतं ना तुमच्या? तर लय वाजवतात, लय गातात, लय वाजवतात, लय गातात. हे जर स्पष्ट करायचं असेल तर याच्याकरता कुठंतरी तुलना करावं लागत असती. काय करावं लागत असती? तुलना. तेजस महाराज लय वाजवतात. किती वाजवतात? भरत महाराज पठाडे नाहीत का? बस त्यांची आठवणच येत नाही एवढं वाजवतात. लक्षात येते ना? हा. धनंजय महाराज गातात. सटले गुरुजी नाहीत का? बस त्यांची आठवणच आली नाही. दीक्षित बुवा नाहीत का? बस त्यांच्यासारखंच गातात. म्हणजे ही काय झाली? ही तुलना झाली, तुलना. तसं महाराज तुमचा देव लय सुंदर आहे, लय सुंदर आहे, लय सुंदर आहे. अहो आहे तरी किती सुंदर. तर ज्ञानोबा रायनं जी तुलना केली की नाही, ती कुणाबरोबर तुलना केली माहितीये? तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. हे बघा माता मौल्यांनो, सगळेजण एक टाळी, एक टाळीच्या भगवान परमात्म्याची आठवण करून एक एक आवाज झाला पाहिजे. हा 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 हरी बोल. हा. तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. हलकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. 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 चाल पण त्याला तशीच लावा लागेल ना, इतका सुंदर म्हणल्यावर. कोण परदेसी मेरा दिल ले गया. लक्षात गेलं तुमच्या? म्हणजे एवढा सुंदर आहे. किती सुंदर. त्याच्या सुंदरपणाला ज्ञानोबरायने त्याची तुलना केली चंद्रासोबत. कशासोबत? चंद्रासोबत. एक चंद्र जर उदयमान झाला, ज्ञानोबराय म्हणतात, तर शेतकऱ्याला शेतात जाण्याकरता रात्रीच्याला बॅटरीची आवश्यकता नाही. एक चंद्र जर उदयमान झाला, कधी उदयमान होतो चंद्र? अमावस्येच्या रात्रीला, आहे का नाही?
तुम्ही जागेत ना सगळे. पौर्णिमेला जर एक चंद्र उदयमान झाला तर एवढा लख्ख प्रकाश असतो त्याचा की शेतकऱ्याला बॅटरीची आवश्यकता लागत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात असे कोटी चंद्र उदयमान झाल्यावर त्याचं जे पडलेलं जे प्रखर तेज आहे, त्याचा जो प्रकाश आहे ते माझ्या भगवान परमात्म्याचा प्रकाश आहे. तुझी आहे निढळी कोटी चंद्र प्रकाश. अजून कसं म्हटले तर कमल नयन हास्य वदन हसे. त्याच्या डोळ्याचं वर्णन केले, कमळासारखे डोळे आहेत, कमल नयन. तोंडाकडे पाहिलं तर सतत हास्यमुख आहे. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. असा भगवान परमात्मा आहे. आपल्या चेहऱ्याकडे बघितलं तर कसं आहे, क्यों रोते तो बोले हमारी सूरतच वैसी आहे का नाही, असा प्रकार आहे. अरे का म्हणून रडतो, नाही म्हणलं माझं तोंडच असं काय करावं, म्हणजे असा प्रकार. म्हणजे आपल्या चेहऱ्याकडे बघितलं तर आपण हास्यमुख नाही. आपल्याकडे कधी पाहिलं आता हसतंय तर थोडा वेळ चेंड रडतंय, थोडा वेळ चेंड रडतंय तर पुन्हा हसतंय. पण त्याच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर लेशही दुःखाचा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. एवढं कमल नयन हास्य वदन हसे. हा निस्ता दिसायला सुंदर नाही. काही लोक म्हणतात महाराज तुमचा देव एवढा दिसायला सुंदर आहे, मग जरा फुगीर बी असेल. तुम्ही ऐकताय ना सगळे, जे दिसायला सुंदर असतात माणसं ते कसे असतात बोला ना. हा एखादा जर माणूस दिसायला सुंदर असला ना ते गाणंच म्हणतो, मी कशाला पुढचं तुम्ही म्हणाय की नाही, आरशात पाहू म्हणतो. एवढं त्याला दिसायला त्याच्या सुंदरपणाचा त्याला काय असतो, गर्व असतो, गर्व. काहो ज्ञानोबा आहे तुमचा देव गर्विष्ठ ना, अजिबात म्हणले असं तर बोलायचंच नाही म्हणले, अजिबात शब्द वापरायचा ना. म्हणजे कसं आहे, अरे दिसायला सुंदर आहे ना तेवढा स्वभावाने सुद्धा तो सुंदर आहे. किती सुंदर स्वभाव आहे त्याचा. कृष्ण जय हो. तालिया बजाओ, तालिया तालिया. एक वाह 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 धनंजय बाबा हरी बोल. काय आवाज आहे, मेरी उमर तुम्हें लगे. विठाला विठाला. आज नुसता हा आवाज कुणाचा, तुमचाच आहे कुणाचा आहे का नाही, लोकांचा थोडाच आहे. गोड हाल का रे कृष्ण डोल का रे घडिये 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 गुज बोल का रे. पाहता पाहता 11 वाजून गेले. आ करायची वेळ झाली आता. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये त्याचा स्वभाव सांगितला तेजस महाराज. जेवढा दिसायला सुंदर आहे ना तेवढा स्वभावाने सुद्धा तो फार सुंदर आहे. किती सुंदर आहे. त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर तुकोबाराय म्हणतात वैरी अशी दिली मोक्ष सिद्धी. वैऱ्याला सुद्धा तो मारत नाही, त्याला काय देतोय, मोक्ष देतोय, मोक्ष. रावणाला बोला बोला मोक्ष, कंसाला खून मोक्ष. पुतनेचा कुठल्याच ग्रंथात असं आलं नाही रावणाचा मर्डर केला आणि कृष्णाचा ते रावणा कंसाचा हाफ मर्डर असं नाही आलं. काय आलं, उद्धार केला, उद्धार. हा वैरी अशी दिलेली मोक्ष सिद्धी हे प्रमाण तिथं लावून घ्या. बहु आहे करुणावंत आणि अनंत हे नामजा. अरे आपल्या माईबापापेक्षा सुद्धा तो कृपाळू आहे. आपले मायबाप आपल्याला सांभाळतात पण लोभापोटी सांभाळतात. माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. पण देवाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं
तैसा नो हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव, त्याचा कृपाळू स्वभाव, त्याचा कृपाळू स्वभाव. देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. इतका कृपाळू आहे. तुम्हाला दुःख झालं ना, जगापुढं तुमचं दुःख मांडत बसू नका. इथं मंदिरात या. काय नाव आहे आपल्या? सर्वेश्वर भगवान. नाव पण किती सुंदर आहे, सर्वेश्वर. त्याच्याकडे या आणि त्याच्यापाशी फक्त 15 मिनिटं बसायचं. डोळ्याची पापणी सुद्धा लावू द्यायची नाही. डोळ्यातून घळघळ 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 पाणी येणार आणि एकदा का डोळ्यातलं संपूर्ण पाणी निघून गेलं की मला वाटतं तो माणूस मोकळा होत असतो. मोकळा. त्याच्या ते छातीवर जे प्रेशर आलेलं असतं ना, ते डोळ्यातलं पाणी निघून गेलं ना, एकदा गरम पाणी, की माणूस तो शांत होत असतो. तर ते डोळ्यातलं पाणी लोकांसमोर जाऊन न बाहेर काढता तुम्ही देवासमोर जर येऊन डोळ्यातलं पाणी बाहेर निघलं ना तुमच्या, तर तुम्हाला समाधान वाटेल. पण तेच डोळ्यातलं पाणी जर तुम्ही लोकांपुढे जर दाखवलं ना, तर मला वाटतं या विश्वातल्या 100% लोकांपैकी 80% लोक तुमच्या झालेल्या दुःखावर चोळत असतात. बोला बोला. मीठ, नुसतं मीठ नाही, चांगलं नीट चोळत असतात. लक्षात आलं तर बघा. किती टक्के लोक जगातले? किती टक्के म्हणलो मी? 100%पैकी. बोला बोला. 80%. शिल्लक किती टक्के राहिलेत? 20%. एवढंच घरी घेऊन जा बरं. 20% शिल्लक. त्याच्यातले पण 10% असे असतात की त्या 10% समाजाकडे जर तुम्ही तुमची गरज घेऊन गेले ना, रामभाऊ मला 10,000 रुपयाची नितांत गरज आहे, तुम्ही मला 10,000 रुपये द्या, तर तो रामभाऊ म्हणत असतो, म्हणण्यापेक्षा तो डायरेक्ट खिशात हात घालतो. हा 10% समाज. पण बाहेर काढला ना तर मोकळाच निघतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे देण्याची तीव्र इच्छा आहे, पण जवळ काही नाही, परिस्थितीनं गांजलेली माणसं. आता किती टक्के शिल्लक राहिलेत? 10%. त्याच्यातले पण 5% असे असतात की त्या 5% समाजाकडे जर तुम्ही गेले आणि त्यांना म्हणले मला अशी अशी अडचण आहे, 10,000 रुपये मला द्या, तर तो डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात करतो. काय मूर्ख माणूस आहे रे, तुला अक्कल आहे का काही? अरे तुला 10,000 रुपये पाहिजे होते तर 15 मिनिटं जर तू अगोदर फोन केला असता. अरे कुर्ला, लक्षात येते का नाही? अरे द्यायचे नाही म्हणून सांग ना. कशाला 15 मिनिटं 10 मिनिटं सांगतो? हे असे काही लोक आहेत, द्यायचे नसतात पण आपल्याला मोकार आशाला लावतात. आता किती टक्के शिल्लक राहिलेत? त्याच्यातले 2.5 सांगू का? त्याच्यातले बी 2.5 असे असतात, तू हु पुढं मी पुन्हा कशाचं, पुन्हा नाही येणे जाणे, पुन्हा येणं नाही बाबा, जाणं नाही. हा असा प्रकार. आता किती टक्के शिल्लक राहिलेत? 2.5. अरे या विश्वातल्या 100% लोकांपैकी फक्त 2.5% लोक आपलेत असं मानून चला. आणि त्या 2.5% लोकांमध्ये बसतात एक आहे देव आणि दुसरे संत. हा तुम्ही यांच्या समोर गेले तरच तुमची बरी गत आहे. आणि तुम्ही ह्या सोयऱ्याकडे जर गेले, ओवी सांगतो, तुम्ही ही गोष्ट मी काय तयार करून नाही सांगितली, ज्ञानोबरायची ओवी. ज्ञानोबराय म्हणतात, प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे, तेथे निवेदिता न वाटे संकोच काही. प्राणाचा सोयरा बघा, त्याच्याजवळ जाऊन भेटा. मग प्राणाचा सोयरा कोण आहे? तर देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. त्याच्यापाशी जाऊन तुमचं दुःख हलकं करा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. म्हणून इतका सुंदर स्वभाव आहे त्याचा. नुसता स्वभावाने सुंदर नाही, तर मला वाटतंय सामर्थ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर तेजस महाराज किती मोठं सामर्थ्य आहे त्याचं. उभा राहून या कैसा हलवित बाहू, उभा राहून या कैसा हलवित बाहू, उभा राहून या कैसा हलवित बाहू, उभा राहून या कैसा हलवित बाहू. परखुमा देवी भरू विठ्ठलू नाव, परखुमा
बाप रखुमा हे बाप रखुमा 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 बाप रखुमा बाप रखुमा देवीवरो विठ्ठलो नावो बाप रखुमा. काय अधिकार आहे त्या भगवान परमात्म्याचा. त्याचं सामर्थ्य जर वर्णन करायचं ठरलं ना तर या सृष्टीमध्ये सत्ता जर कोणाची असेल असा प्रश्न विचारला तर एकाची सत्ता आहे, त्याचं नाव आहे माझा भगवान परमात्मा. तुका म्हणे येथे जयाची सत्ता कातया अनंता विसरली ती. एका भगवान परमात्म्याची सत्ता आहे. तुझी असत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे. उभा राहोनिया कैसा हलवितो बाबू बाप रखुमा देवी बरू विठ्ठल नावो बाप रखुमा बाप रखुमा देवी बरू विठ्ठल नावो. सारे गरे गम गम पम गम बता नि 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 सा नि ध प ध म प गम रे ग सा रे ध ध नि सा सा. बाप रखुमा देवी बरू हा हा बाप रखुमा 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 बाप रखुमा देवी बरू हा. दानी दादा 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 दानी एवढी सत्ता आहे. उभा राहोनिया कैसा हलवितो बाहू बाप रखुमा देवीवरो विठ्ठलो नाहो. सत्ता एक प्रश्न विचारतो कीर्तनाचा समारोप आहे का. देवाची किती सत्ता आहे. तुमचा मुंबईचा समुद्र आहे ना तो तिकडे बीड जिल्ह्याची भेट घ्यायला काय येत नाही माहिती आहे तुम्हाला. कोणाची सत्ता आहे बोला ना बोला ना. देवाची सत्ता का मुंबईची सत्ता. हे म्हणलं मुंबईची सत्ता आहे का. पर्वती वैशका हा पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा न ओलंडावी पृथ्वी भूते वहावी आज्ञा माझी मेरू पर्वत त्याची जागा सोडत नाही. कोणाची सत्ता आहे देवाची सत्ता आहे. जाऊ द्या एवढं किचकट सांगण्यापेक्षा तुमच्यातलं सांगतो. तुम्ही कीर्तनाला आलात की नाही. कीर्तनाला येऊन बसलात की नाही. आता मला खरं सांगा तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय. बसवलं तुमचं बोला ना जाऊ ते संपलंय आता कीर्तन संपलंय का भैरव झाली ना भाई हा. बसलात का बसवलंय. बसवलंय म्हणजे बसवलंय हे उत्तर देऊन तुम्ही मला शाप फसवलंय. तुम्हाला बसवलं नाही तुम्ही बसलात. लक्षात आलं तर बघा बसवावं कधी लागतंय
लक्षात येते ना तुमच्या? कधी बसवावं लागतंय? अरे देव म्हणतो जोपर्यंत मी तुमच्यात आहे तोपर्यंत तुम्हाला बसता येते, मिक्सरचे बटन फिरता येते, पण तुमच्यातून मी जर निघून गेलो ना तुम्हाला बसता येत नाही, तुम्हाला बसवावं लागतंय. कोणाची सत्ता आहे? बोला बोला बोला. देवाची सत्ता आहे, देवाची. या विश्वामध्ये माझा भगवान परमात्मा जर सोडला तर बाकी सर्व शून्य. म्हणून आजच्या अभंगातून पहिल्या चरणामध्ये कशाचं वर्णन केलंय ज्ञानोबरायनं? बडी खूप बोला बोला सौंदर्याचं वर्णन केलं. दुसऱ्या चरणामध्ये स्वभावाचं वर्णन केलंय आणि तिसऱ्या चरणामध्ये सामर्थ्याचं वर्णन केलंय. म्हणून यथामती यथा अवकाश दिलेल्या वेळेमध्ये या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाना, एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. कारण जसा डोळा वाईट आहे ना तशी जीभ बी लय बेकार आहे. त्या लक्षात आलं तर बघा. नाना, या जिबीनं माणसात माणूस ठेवला नाही शिवाजी बाबा कुणी, त्या जिबीने तुम्हाला सांगतो, या जिबीवर ताबा दोघी जणी ठेवा. दोघी जणी कोण? सकुबाई ठकुबाई नाही, सासू आणि सून, या दोघी जणींनी तेजस बाबा जिबीवर ताबा ठेवायचा. जिबीवर ताबा जर या दोघी जणींनी ठेवला ना, जो घरातला मुखिया जो असतो ना, कर्ता पुरुष, मला वाटतं तो 10 रुपये जर कमवत असेल आणि तुम्ही दोघींनी जर जिबीवर ताबा ठेवला तर नक्कीच त्याचं टार्गेट 20 पर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर दोघीनं जिबीवरला ताबा जर तुमच्या दोघीच्या जर सुटला ना तर तो 10 रुपयावरचा सप्त्याला आल्याशिवाय राहणार नाही. हाय का? कुणाची पंगत आहे आज? मला भूक लागली राव, जेवायला सकाळपासून. ही वेळ येणार त्याच्यावर. पण तुमच्या जिबीवर जर ताबा असेल ना तर तुमच्या संसाराचा नादच करायचा नाही. आनंदू रे आजी आनंदू रे. म्हणजे तुम्ही दोघी जणीनं कशावर ताबा? हरिपाठाला येतात का? येतात ना? नसले येत जा. कितवा दिवस? आज 5वा दिवस. अजून किती दिवस शिल्लक राहिले शिवाजी बाबा? 5 दिवसात तुम्ही शिकाल. 5 दिवसात फक्त एकच कडवं पाठ करायचं हरिपाठातलं. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी आणि धरोनी श्री हरी जपे सदा. फक्त मौन व्रत पाळायचं. मौन सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून माता माऊल्यांना जिबीवर ताबा ठेवायचा. आणि माझ्या भावांनो, वडिला समान असणाऱ्या माणसांनो, तुम्ही फक्त याच्यावर ताबा ठेवायचा. कशावर? बोला ना. गड्यानं जर डोळ्यावर ताबा ठेवला आणि बाईनं जर जिबेवर ताबा ठेवला तर मला वाटतं तेवच खरा पार मारतंय. टाळ वाजायची गरजच नाही. या नारदाच्या गादीहून सांगतो, काही गरज नाही. टाळ वाजायची गरज नाही, मंदिरात जायची गरज नाही, काही नाही. सुखे येतो घरा, सुखे येतो घरा. नारायणाकडे तुम्हाला जायची गरज नाही. नारायण तुमच्या घरात घर विचारत येतो. आयता आला घर पुसवणी, आहे का नाही? म्हणून दोघी जणींनी जीभ आणि आम्ही, म्हणजे तुमच्यात मी सुद्धा आलो बरं. आपण फक्त डोळा सांभाळला ना बस, एवढेच 2 इंद्रिय आपल्या जीवनाला दुःखाला कारण आहेत. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन. बापाची गोष्ट बर सांगत असता म्हणायची का? आता काय रात्री पिंगळा झाला वाटतं. ते म्हटले बापाची गोष्ट, आहे की नाही? बाप सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा असतं बरं. बाप आपल्याकडून का दुखवतो? तर बापाला दुखवण्याकरता सुद्धा हे 2च इंद्रिय कारण आहे. एक तर बाप आपण जिभेनं दुखावतो, नाहीतर बाप आपल्या डोळ्यानं दुखावतो. आपल्या डोळ्यानं जर दुसरीकडे काही कृत्य केलं तर त्या बापाला फार दुःख होत असतं, आणि जिभेनं वाईट बोललं तर त्या बापाला फार दुःख होत असतं. फार आपल्याकरता महत्वाचा आहे बाप. या संत परंपरेनं तुम्ही संत माय आणि पुन्हा बाप लावलाय. बाप कृपावंत. प्रत्येक बघा कुठल्याही संताचं वाङ्मय घ्या, माय आणि बाप हे 2 शब्द जोडलेत. तसं बाप त्यांनी म्हटले म्हणून काय करत असतो आपल्याकरता बाप? ऐका. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायाने पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायाने पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटके सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी भुंद का दाटतो या
गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात भरवला त्यानं घास त्याच्या परम कष्टान आज शोभतो सुखात त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना. म्हणून अशा पवित्र बापाचं आणि आईचं अंतकरण दुखू नका हाच वारकरी संप्रदायाचा संदेश. पुनश्च एकदा या ठिकाणी हा येण्याचा सुयोग तुम्हाला सुरुवातीला म्हटलं माझ्या प्रारब्ध भोगाने आलोय. खरं परवा 6 तारखेला माझं कीर्तन होतं पण दीपक महाराजांना काही अडचण आली आणि त्या मग वारकरी संप्रदाय हाच तर खरा संप्रदाय. मी म्हणा जगणार नाही माझ्या नावावर माझ्या तारखेला लोक येणार आहेत मी नाही जात, याला वारकरी संप्रदाय नाही म्हणत. यारे सकळाशी येते. वारकरी संप्रदाय हा एकात्मता निर्माण करणारा संप्रदाय. वारकरी संप्रदाय लोकांमध्ये भेद पाडणारा संप्रदाय नाही, तर वारकरी संप्रदाय हा सगळ्या लोकांना एका जाग्यावर आणणारा संप्रदाय. म्हणून आमच्यासारख्या लोकांना सगळा समाज एका जाग्यावर यावं असं आमचं वक्तव्य असावं. आणि आमचं वक्तव्य जर समाज विखुरण्याचं जर असेल तर हे धोतर काढून जीन्सची पॅन्ट घातलेली बरी. तुमच्या लक्षात आलं तर बघा. म्हणून हे वक्तव्य असावं. वारकरी संप्रदाय हा एक बघा. अरे जुन्या काळामध्ये हे शिकवलं जायचं. जातीवाद आणि फितीवाद नव्हता बाबा शाळेमध्ये. नाना तुमच्या काळात कविता होती तुम्हाला, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. हा जाती भाव विसरोनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी सत्य न्याय दिसू दे मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. तेच माणसं आहेत आज सुद्धा पण नीट वागायला तयार नाही. अरे देवाने एवढी कोट्यावधी लोक या जगामध्ये निर्माण केलेत धनु बाबा, पण देवाच्या दारात जर माणूस गेला ना तर देवाला वाटतंय कोट्यावधी माणसं मी निर्माण केलेत पण मला माणूस पाहायला मिळाला नाही. लक्षात आलं तर बघा तुमच्या. कारण माणसातला माणूसच हरून गेला शिवाजी बाबा. देव भीक मागायला लागलाय समाजापुढं. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या, पण देव म्हणे मज माणूस न दिसे अजब तमाशा हा कसला हो हा कसला. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. म्हणून माणसातला माणूस जिवंत करण्याचं काम जर कोणता संप्रदाय करत असेल तर तो वारकरी संप्रदाय. आणि त्याची सर्वस्व जबाबदारी कंबर बांधणाऱ्या एकट्यावरच नाही तर पखवाज वाजवणाऱ्यावर सुद्धा तेवढीच जबाबदारी, पेटी वाजवणाऱ्यावर सुद्धा तेवढीच जबाबदारी, टाळ घेऊन वाजवणाऱ्यावर सुद्धा तेवढीच जबाबदारी आणि तुमच्या ऐकणाऱ्यावर सुद्धा तेवढीच जबाबदारी. तुम्ही काय ऐकायचं हे ठरवा. का आई माझीच ऐकायचंय का बाप माझा ऐकायचं हे तुम्ही ठरवा. चिंतन ऐकायचं का हे तुम्ही ठरवा. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणतो की नाही. सध्या असं झालंय महाराष्ट्रामध्ये एक जणांना मुंग्या मारायचं पावडर आणलं. मुंग्या मारायचं कशाचं मुंग्या मारायचं. देवळीत ठेवलं लयच मुंग्या झाल्यात म्हणला आणि त्याच्या लक्षातच राहिलं नाही. 2-3 दिवस ती तसंच देवळीत ती पावडर राहिली आणि म्हणला मुंग्या त्याला दिसल्या. ते ताटात मुंग्या दिसल्या. तो मला 3 दिवस झाले म्हणला मी पावडर आणली मुंग्या मारायची. बायको म्हणली कुठे? ती काय देवळीत ठेवली म्हणला. बायको म्हणली मला माहित नाही कोणत्या देवळीत ठेवली तुम्ही जाऊन बघा. आणि ते देवळीत गेला बघतो तर त्या मुंग्या मारायच्या पावडरीलाच मुंग्या लागल्या होत्या.
अच्छा लक्षात येते ना मला काय बोलायचं लक्षात येते ना तसं हे आपण जर झालं ना असं तर मला वाटतं या मुंग्या मारायच्या पावडरीलाच मुंग्या लागल्याप्रमाणे कार्यक्रम आहे हा म्हणून आपण खऱ्या अर्थानं सुधरून वागणं हे फार मोठी काळाची गरज आहे म्हणून पुनश्च एकदा झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणार विंदी माझा माथा टेकून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम विठोबा रखुमाई